मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडलाय, बारामतीकरांना काय साथ घाल? एक तर आदरणीय पवार साहेब जेव्हा 1967 67 साली जेव्हा पहिल्यांदा इलेक्शन लढले तेव्हापासून पद्धत आहे बारामतीकरांचं हे आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम आहे. आणि इथे नेहमी काटेच्या वाडीला आमचे आजोबा आजी माझे काका अनंतराव पवार माझे आता बंधू इथलं सगळं जे बघतात ते श्रीनिवास पवार आणि ह्या सगळ्यांनी ही आमच्या कुटुंबाची जवळपास 6 दशकाची ही पद्धत राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की 6 दशकं जो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवारसाहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होते. ताई हा कनेरीचा मारुतराय कायमच पवारांना पावत राहिलेला आहे. मारुतराय तुमचे कृष्ण बनायला हे नेमकं कुठल्या पवारांना पावायचं? आपण असं करूया, कशाला मारुती रायाला ह्या अडचणीत टाकायचं. आपण मारुती रायाकडून फक्त आशीर्वाद घेऊ, तोच करता करवला. आपण पण काय बोलणार. त्याचबरोबर आपण आज सगळे म्हणून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजनीचं धरण, नाझऱ्याचं धरण, खडकवासला सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कमी पाणी तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या काळ्या मातीशी इमान राखणारा आपला बळीराजा त्याला न्याय मिळतो आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं कष्ट करणाऱ्याचं कामगाराचं जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे तो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे असंच बळीराजाचं राज्य आणि रामाचं राज्य पहिल्या टप्प्यात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकारला आणि इलेक्शन कमिशन. इंदापूरमध्ये केलेल्या भाषणाचं अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्याची आता निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील अहवाल देखील प्राप्त होण्याचा चर्चा सुरू झाली. विधान करावेत भाषणात मात्र अशी विधानं करून स्वतःच ते अडचणीत येतात असं दिसतंय. माझं कुठल्याही विधानांवर एकच आहे विनंती, रामकृष्ण हरी अजवा तुतारी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.